कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नागा ऐकून तरी घे माझं। अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाहीये। अगं मला तसं म्हणायचं नव्हतं मोनागा, ऐक की मोनागा, ऐकशील का तू? हो सर, राव सांगा की राव तिला समजून तुम्ही तर। दीपक, या ठिकाणी तू जगातली सगळ्यात मोठी आपत्ती स्वतःवर ओढून घेतलेली आहेस, तुझं तू बघ। सर नाहीतर काय गरज आहे का? हा, बिनकामाची म्हटलास होय तिला? बिनकामाची असं काय म्हटलं नाही बापू मी। मोना, मी असं काय म्हटलं नाही बाया, मी फक्त एवढं म्हटलं की काम करताना तुला सारखी कोणाची तरी मदत लागती। सकाळपासून मी सगळं आवरलंय, उद्याच्या लग्नाचं जेवणाचं सगळं तयार आहे। हे सगळं कुणामुळं? का आली होती तू तुमच्या मेहंदीवाल्या शबनम, अंजली, करिश्मा? नागा ऐकून तरी घे, तसं नाही म्हटलो मी। स्वतः एकतर लॅपटॉपवर बसायचं, नाही तर बाहेरून फिरून यायचं आणि म्हणे मोना काय काम करत नाही। लॅपटॉपवर बसल्यावर लॅपटॉप मॉडेल की। छोटे सरकार, तुम्ही आलात? अरे छोटे सरकार, सगळी तयारी झालीये आणि ही सगळी तयारी मी केलीये बरं का। मम्मा, मला वरती घेऊन चल। अमोल, अरे बाळा काय झालं? मग तू चल म्हटलं ना। अरे बाळा, काय रे? अबे पोरग नाराज काय? अर्जुन, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे। उद्या दवाखान्यामध्ये ब्रेन स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहेत आणि अमोलचं ऑपरेशन जर त्यांच्या हातून झालं तर त्याची वाचण्याचे चान्स जास्त आहेत। पण अमोलने एकच लावून धरले, आधी लग्न मग ऑपरेशन। काही झालं तरी अमोल बरा व्हायला हवा। अमोलला समजावणं गरजेचं आहे। नाही म्हणजे आपण असं नाही का करू शकत? लग्न झालं की लगेच जाऊ की आपण? बापू, अहो ते डॉक्टर महिन्यातून एकदा येतात दवाखान्यामध्ये। बरं त्यांना असं आहे का की फक्त अमोलला बघायचं आणि जायचंय? त्यांच्याकडे लाईन असते पेशंटची। बापू, आता ना सगळ्या गोष्टी आपल्या सोयीने नाही होणार। बरं मग आता करायचं काय? देव बाप्पा, अरे माझी एकच इच्छा राहिली आहे, हे तू का पूर्ण करत नाहीयेस? मी तुला एकच दिवस मागितला होता ना, आणि तोही तू मला देत नाहीयेस। अरे साखरपुडा, मेहंदी, बस्ता किती छान झाले। आता फक्त लग्न राहिले रे, आणि मला माझ्या मा आणि बाबाला एकत्र बघायचंय। मला माहितीये की मी जाणार आहे, एवढे दिवस माझे मा बाबा वेगळे राहिले, आता मला त्यांना नाही वेगळे बघायचं। माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, मला त्यांचं लग्न बघू दे प्लीज देवा, प्लीज। आता फक्त अमोलला तुम्हीच समजावू शकता। अरे दिप्या, किती समजून सांगू त्याला? दवाखान्यातून घरी येईपर्यंत नुसतं समजून सांगतोय मी त्याला, पोरगा ऐकायलाच तयार नाही। एकच लावून धरलंय, आधी लग्न मग ऑपरेशन। हो ना, आणि नेमकं या लग्नाच्या वेळेतच आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळते। अहो माणसं, पण यावर काहीतरी उपाय निघायला हवा ना? काय उपाय काढणार आता? अमोल ऐकायलाच तयार नाही काही। पर दोन्ही गोष्टी एकदम होणं बी कठीण आहे ना। होय विनायकराव, मला वाटतंय आपण अमोलला जरा समजून घेऊन काहीतरी मार्ग काढायला पाहिजे। बापू, अहो आपण अमोलला समजून घेतोच आहे, पण त्याचा जीव महत्वाचा आहे, हे त्याला कसं समजून सांगायचं? आणि त्याच्यासोबत आपण असू ऑपरेशनला, पण त्यानेच न घाबरता या ऑपरेशनला सामोरं जायला हवं ना, तरच त्याचा जीव वाचेल। अहो अपर्णा बोलते त्यात काहीच चुकीचं नाहीये, लग्न होईल हो, पण अमोलला काही झालं तर? रुपाली, अगं अमोलला का काही होईल?
आणि तुम्ही म्हणताय तसं अमोलचा जीव महत्वाचा आहे, पण त्याचा आजार बरा होणारा नाहीये हे मान्य करायला हवं. दादा अरे अर्जुन, अमोलचा आजार बरा होणं ही सामान्य बाब नाहीये. डॉक्टरांनी आपल्याला महिन्याभरापूर्वीच सांगितलं अमोलचा आजार बरा होणार नाही. अशातच आपल्याला त्याला बरं करायचं असेल ना, तर उपचार घेण्याच्या पद्धतीपेक्षा सुद्धा महत्वाचं आहे त्याची उपचार घेण्याची इच्छा. हा, नाही म्हणजे बरोबर आहे. अमोल उपचारांनी बरा होतोय हे जरी खरं असलं तरी पण त्याच्याकडे एक महत्वाची शक्ती आहे, ती म्हणजे त्याची ऊर्जा आणि त्याची इच्छाशक्ती. आणि आपण जर त्याला जबरदस्ती ऑपरेशन करण्यासाठी पाठवलं तर तर काहीतरी बिघडू शकतं. अगदी बरोबर. अमोलच्या काही इच्छा आहेत ज्या त्याला जगण्यासाठी ऊर्जा देत आहेत, आणि त्याच ऊर्जा जर आपण काढून घेऊ तर त्याच्याकडे जगण्यासाठी काय कारण उरणार आहे? पण सर त्याची इच्छा आणि स्वप्न एकत्र नाही पूर्ण होऊ शकत, कसं सांगू तुम्हाला? मला एकच कळतं, आत्ता अमोल खुश राहणं गरजेचं, तरच उपचारांचे परिणाम दिसून येतील. मग आता आपण काय करायचं? आप्या, आपण बोलूयात अमोल बरोबर, थोडं समजून सांगू त्याला, ऐकतोय का बघूयात की. अमोल काय म्हणतोय याची काळजी वाटते मला. अमोलने एवढं ऐकून घ्यावं फक्त. भीती तर मला पण वाटते हो, पण अमोल ऐकल अशी आशा पण आहे. दुसरीकडे मला असंही वाटतंय की अमोलची इच्छा पूर्ण झाली तरच त्याचा जीव वाचेल. अहो काय बोलताय तुम्ही? नाही नाही, अमोल आपल्यात नसल्याचा विचार सुद्धा करू शकत नाही मी. रुपाली, तुझ्या भावना मी समजू शकतो. माणूस पूर्णपणे विज्ञानावर विसंबून नसतो. भावना आहेतच की माणसाला, आणि त्याच त्याला जगण्यासाठीची कारण शोधायला लावतात. अमोलच्या इच्छा हे त्याच्या जगण्यासाठीचं कारण आहे. मला पण छोटे सरकारांनी खूप सवय लावली हो त्यांची, त्यांना काहीच होऊ नये. मोना, त्या गोष्टींचा ताण नको घेऊ. आता सध्या अमोल ऑपरेशनला कसा तयार होईल याचा विचार कर. ते माहित नाही मला. अहो, आपण मुलाचा निर्णय घेण्याआधी त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायला जमणार आहेत का ते पाहत होतो. पण हे सगळं खूप अवघड आहे हो. म्हणजे अहो, छोटे सरकारवर सगळ्यांनी खूप जीव लावलाय आणि त्यांच्या बाबतीत मी सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या, पण आता ते आपल्यात नसण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीये. हो मोना, पण त्यासाठी अमोल आनंदी राहणं गरजेचं आहे ना ग. हो, आपण ते करतोयच ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.